नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला साधी सोपी सुक्या भाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे पापडीच्या शेंगाची सुकी भाजी. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पापडीच्या शेंगा भेटतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. इथे मी पाव किलो पापडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. अगोदरच शेंगा धुवून स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घेतलेल्या आहेत. शेंगा कोरड्या करून झाल्यावर त्याचे धागे काढून आत कीड आहे का नाही ते पाहून हातानेच मोडून घेतलेले आहेत. हवं असल्यास तुम्ही त्या चिरून घेऊ शकता. शक्यतो शेंग कोवळ्या घ्यायच्या आहेत. पावटे जरी तयार झालेले असले तरी ते फार जून नसावेत. कोवळ्या असलेल्या पापडीच्या शेंगाची चव छान लागते. कढईमध्ये शेंगा भाजण्यापुरतं तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की निवडून घेतलेली शेंग घालायची आहे. गॅसच्या मध्यम आचेवर शेंग चांगली भाजून घेऊयात. सुरुवातीलाच अशी शेंग भाजून घेतल्यामुळे चवदार होते. 5 ते 7 मिनिटांनंतर हे बघा शेंग आपली छान भाजून झालेली आहे. भाजून झाल्यानंतर तिचा आकारही थोडासा कमी झाला आहे. तसेच शेंग भाजलेल्याचा वासही सुटायला लागलेला आहे. आता ही भाजलेली शेंग आपण बाजूला काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. हवी असल्यास कढई तुम्ही धुवून वापरू शकता. कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडले की अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरे सुद्धा आपले उमललेले आहे. पाव टीस्पून हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यावर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. शेंग कमी मसाला वापरून केलेली आहे. कधी कधी मसाल्याचा वापर कमी करून सुद्धा शेंग चांगली होते. हवं असल्यास तुम्ही धने जिरे पावडर सुद्धा घालू शकता. कांदा लसूण मसाला 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. आता याच्यामध्ये भाजून घेतलेली शेंग घालूया. शेंग परत आपण मसाल्यामध्ये थोडीशी परतून घेऊयात. शेंग आपली परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालूया. अगदी पाव ग्लास पाणी घातलेलं आहे. कोवळी शेंग असल्यामुळे ती 7-8 मिनिटातच लगेच शिजेल. हलवून घेऊन पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. शेंग शिजण्यासाठी पाणी आपलं पुरेसं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊयात. मीठ मिक्स करून झाल्यावर शेंग शिजण्यासाठी आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात. कमी पाणी असल्यामुळे आपल्याला ही शेंग लगेच शिजली आहे का नाही ते पाहायचं आहे. पाच ते 7 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया आणि हलवून घेऊया. हलवून झाल्यावर शेंग शिजली आहे का नाही ते पाहूयात. हे बघा शेंग आपली शिजलेली आहे. फार गिरगिरीत शिजवायची नाही आहे, नाहीतर याची चव नीट लागत नाही. आता याच्यामध्ये पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया. मिक्स करून घेऊया. जाडसर कूड घातल्यामुळे भाजी आपली चांगली मिळून येते. कूट मुरण्यासाठी आपण याच्यावर परत एकदा झाकण ठेवूयात. दोन मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. जर तुम्हाला ही शेंग आणखीन खमंग बनवायची असेल तर सगळ्यात शेवटी पाव टीस्पून गरम मसाला घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गरम गरम भाकरीसोबत अगदी साधी सोपी कमी मसाला वापरून केलेली पापडीची शेंग तयार झालेली आहे. अशी शेंग तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.